मी हिला माझ्यासोबत घेऊन जाईल फिरायला आणि बीचवर हिला सांगितलंय की तू बिकनी पण घालू शकतेस. घाम येऊन गेला मला एकदम घाम. सून बघायची, जावई बघायचं अजून मला. जावई बघ सून नको बघू. चक्कर यायला लागली आता मला. चेस्ट मार चल. चल चक्कर यायला नाटक नको लागली. करू, चल. आज असं वाटतंय मला संध्याकाळपर्यंत माझं इथं वर्कआउटच. अरे मग काय झालं त्याच्यात? थोडासा शूज असा टाईट घालावा लागतो. इथं चलून बघ आजूबाजूला कसं वाटतं. ऑटोमॅटिक चालतंय ना, पाय असा पुढे जातो ना. हां हे शूजचं असतं. चल. अरे यार शर्मावे काय आमची समज नव्हती पडते. शूज पेरीने लाजायचं काय त्याच्यात. चलून भारी वाटतं ना. जा पूर्ण असं फिर ना, इकडे असं पूर्ण फिरून आहे ना. बरोबर आहे ना. व्हाईट कलर घेऊ ना, तर ते व्हाईट सगळ्यावर जाणार तुझा. कोणते बी कपडे घ्यायचे. मम्मी तुला टी शर्ट काय घ्यायचे का? जा बघून घे ना वर जाऊन. आज मम्मीला वर्कआउटला घेऊन जायचं होतं आणि मम्मीजवळ वर्कआउटचे शूजच नव्हते. मग पहिले आम्ही इथं शूज घ्यायला आलोय आणि मग त्याच्यानंतर आता आम्ही जिमला जाऊ. मम्मीमुळे आज लेट झाले मला जिमला. 3 कलर राहते ना, कोणता बी कलर घालू शकतेस तू. कधी व्हाईट घालू शकते, कधी ग्रे घालू शकते, कधी ब्लॅक घालू शकते. माझ्या मम्मीला मी 2-3 दिवसापासून बोललो होतो, मम्मी आपल्याला वर्कआउट करायला जायची, रेडी राहा. आणि सकाळी उठून बिना शूजची ती बाहेर निघून राहिली. अजून तिने कपडे पण नाही घातले. तिने कपडे पण नाही घातलेत कारण की तिला लाज वाटते त्या वर्कआउटच्या कपड्यामध्ये. आता ते जिमला जाईल तिकडे घालेल, तिकडे बी काय माहिती आता बाहेर येईन का नाही कपडे घालून. कुठे गेला रे? तिकडे लेडीज आहे, तिकडे जाऊन चेंज करतात. हॅलो गाईस, कसे आहात तुम्ही? हा माझा फर्स्ट मराठी ब्लॉग आहे. पूर्ण हा मी विचार केलाय मम्मी सोबत बनवू आणि मम्मीला मी आज माझ्यासोबत वर्कआउटला घेऊन आलोय. खूप दिवसापासून मी विचार केला होता की मम्मीला मी घेऊन येईल सोबत, मम्मीला मी घेऊन येईल. तर तो आजचा दिवस आला. तसं तर मम्मीला मी पिलाटेस जॉईन करून दिलं. तिची जी पिलाटेस टीचर आहे ती तिच्या मुलांच्या वेकेशनमुळं ती आता बाहेर चालली आहे. तर तितके दिवस मम्मी काही करणार नाही. तर त्याच्यामुळे मम्मीला सांगितलं की एक काम करतो, माझ्यासोबत चला जिमला आणि तुला मी दाखवतो काय 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 तू जिममध्ये करू शकतेस. मग तू आणि माझा मावशीचा मुलगा बने ती आणि तो इझी जाऊ शकतात जिमला. सॉरी गाईज, माझी मराठी ना थोडी वर खाली आहे कारण की मी लहानपणीपासून सुरतला राहिलेलो आहे. महाराष्ट्र सारखी मराठी लगभग नसेल येत मला, पण जेवढी बी येते तर मला माफ करा जर काहीतरी वर खाली झालं तर. आज मी खूपच एक्सायटेड आहे कारण की मम्मी सोबत वर्कआउट आहे आज. मम्मीला पण दिसेल की तिचा मुलगा कसा वर्कआउट करतो. मी पण मम्मीला म्हणजे 2-3 सेटचे असतील जे समजवेल आणि खूप मजा येईल आज. खूप भारी वाटेल. बघू आज माझी मम्मी तुम्ही बघा दिसते ना, म्हणजे ती बाहेरून खूप स्ट्रॉंग आहे पण आतमधून तितकीच नाजूक आहे. तर ते दिसेल आज आणि आज खूप मजा येईल आणि खूप सारे तुमच्या सोबत आम्ही गोष्टी शेअर करू, मजा करू आणि चांगलं वर्कआउट करू. चल ना, अरे चल चल चल, मस्त दिसते. अरे चल ना. अरे यार मम्मी कोणीच नाही बघत आहे, टाइम होतोय आपल्याला. हा ते आतमध्ये जाऊन. तर मम्मीला आज आम्ही फुल बॉडी करून आले, लोअर बॉडी पण अप्पर बॉडी पण. मम्मी आमची बघा वर्कआउटच्या कपड्यामध्ये कशी फिट वाटत आहे. कोणाला अजूनपर्यंत पिलाटेस काय ते पण माहीत नाहीये, पण ही 4 महिन्यापासून पिलाटेस करून राहिली. अजून कोणाला पिलाटेस माहीत नाही, पण तरी बी हिच्यामध्ये काही फरक नाही. हिला रोज सांगतो मी तू चांगलं खात जा, 3 टायमाला चांगलं भोग पेत जा, काही ब्लॅक कॉफी पे किंवा तू ग्रीन टी पे, काहीतरी पे. तिला कधी पण फोन करून मी विचारतो ना मम्मी तू आज काय खाल्लं. आज मी खिचडी खाल्ली किंवा आज मी डाळ भात खाल्ला. हिचं नेहमीच असंच आहे. तिला मी सांगून थकून गेलोय. तुझं जेवायचं मेन आहे मम्मी. तू भले वर्कआउट करते काय पण करते, तुझं जेवायचं मेन आहे. तुझं खायचं बदल पण तिचा काय ठिकाणा नाहीये. पण काय नाही, प्रयत्न माझा चालू आहे माझ्या घरच्यांना फिट करायसाठी. चल भाऊ काय करायचं यार. भाऊ जाता यार. तुला कॉट्स करायचे असे वर येऊन जा असं. हा पूर्ण बस. थोडे वाईट. हा खाली पकडा. हा चल बस. हा 1 हा 2 3. तुला जिथं कम्फर्टेबल पकडायसाठी पकड. हा चल. ह्या अंगावर तर नाही येणार. 4 नाही 5. जागेवर बस, पुढं पाय कर. हा आहे परफेक्ट. झालं ना 10 11 12 अजून 3 13 14
15 चल भाऊ आपले कमी झाले मार. एकदम कमी झाले आता. हा पहिला ब्लॉग आहे की जे मी माझा पण लेग्स वर्कआउट ॲड करत आहे. खूप सारे लोक मला बोलतात की भावा तू लेग्सवर वर्क करत नाही का, भावा तू लेग्सवर वर्क करत नाही. कारण माझे लेग्स याच्यामुळे असे आहेत गाईज, कारण की लहानपणापासून मी जास्त स्पोर्ट्समध्ये फक्त क्रिकेट खेळालोय आणि खूप काही लोअर बॉडीचा मी उपयोग नाही केलाय. फक्त पळायमध्ये जास्त इकडे तिकडे म्हणजे काही खाणंपिणं काही ठिकाणावर नाही, काही नाही. तर आता जेव्हापासून जिम लावली आहे तर अप्पर बॉडी झाली आहे स्ट्रॉंग, लोअर बॉडी पण माझी स्ट्रॉंग आहे, फक्त मसल नाही अजून आलाय. पण मी तुम्हाला बोलतोय आज 6, 7 किंवा 8 महिन्यात माझे लेग्स तुम्हाला प्रॉपर दिसतील, कारण की मी करतोय तशी मेहनत. अप्पर बॉडी झाली, आता मला फक्त माझी लोअर बॉडी बनवायची आणि माझ्या मम्मीची बॉडी बनवायची. माझी लई बॉडी हिला फिट ठेवायचे, कारण की हिला मी बोललोय जर तू जर मस्त तब्येत उतरवशील ना, चांगलं खाशील आणि चांगली बॉडी बनवशील ना, मी हिला माझ्यासोबत घेऊन जाईल फिरायला आणि बीचवर हिला सांगितलंय की तू बिकनी पण घालू शकतेस. काय माहिती काय लाजते एवढी. तिचा मुलगा लाजत नाही, बाहेर जातो, आजूबाजूला मुलाच्या आजूबाजूला सगळ्या मुली फिरतात, तर ती पण फिट झाली तर ती पण फिरू शकते तशी, तसं काय नाही. पण तशी पहिले फिट हो. कधीच नाही. 10, 11, 12, 13, 14, 15, 15 झाले ना रे. अरे झाले ना. आता मी 20 मारले ना, तू 20 मार. चल ओ याच्यावरती. हा चल. ओ बापरे. चल 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 लवकर चल. कुठं? टाइमपास नको करू. तुझा दुसरा सेट बाकी. अयो 4 सेट मारायचे तुला. याच्यावरच हा दुसरं करणार आहे मी. चालते ना अशी. चालून काय नाही होत वर्कआउट. चल मी चालते ना. बाय. ते दादा कसं बघतो. चल चल चल. 6 3 मार. चल लास्ट 13 14 आरामाने. 50 15 चल. आता परत मग 4 सेट मारायचे. ओके 3 म्हणजे तू लास्ट. हा तो प्लॅनिंग करतोय उद्या जाईल ना आज मुंबईला, मग मी उठल्या नाही पाहिजे उद्या, कुठंच नाही आल्या पाहिजे है ना. 15 ना. हा परफेक्ट. 2 3 लय भारी मारते. चल 15 लय भारी कॉट्स मारते मग खरं. चल 5 मस्त. नाईस गुड वर्क. वर्कआउटच्या टायमाला कोणाचा फोन नाही उचला. मी कधी कोणाचं घाम येऊन गेला मला एकदम घाम पहिल्याच दिवशी एवढा 15 16 की है उसने 15 गिन रहा है. अभी क्या हो गया इसमें? एक एक्स्ट्रा मार दिया तो. वो दर्शना बहन जैसे गिनती में लोचा मारता है, मैं बराबर गिनती. वो बोलती नहीं चंदाबा जब 10 हो गए तो बोलेगी 80 हुए, फिर वापस बोले हाँ इतना हो गया. कितना वजन है बताए? कितना वजन है? 15 1 15 15 तो 30 15 ते 45 45 45 90 किलो आहे. ओ बापरे. चल तू मार याच्यावर नाही आता. रे बाबा. मी कोशिश करेन. हा कोशिश. बसून जाशील खाली. जिंदगीची कोशिश होऊन जाईल आपल्या. मला अजून सून बघायची. सून नको तुला, काही गेला सून बघायची. सून बघायची जावई बघायचं अजून. जावई बघ सून नको बघू. दोन्ही सून लई सारे आहेत तुझ्याजवळ लई सून आहेत. एकच पाहिजे मला. मग एक कोणच्यामध्ये निवडून घेऊन येईन, पण माझ्या बाहेर राहते ना. रुक्मिणी पस एकी होती ना. रुक्मिणी अरे, एकी होती. ती कृष्ण भगवानची स्टोरी आहे. मी कृष्ण भगवान नाहीये. पण मला एकच पाहिजे ना घराची लक्ष्मी. एवढ्या नाही पाहिजे. त्याच्यामध्ये माझी हालत खराब होईल. त्याची काय नाही होणार. घरात मला राहायचंय. माझ्या बायकोला मी बाहेर फिरायला घेऊन जाईल, त्यासोबत नाही ठेवणार. चांगली गोष्ट आहे ना. घेऊन जा ना. तुम्ही दोघं फिरताना मला आनंद आहे. माझ्या है का नाही? जाऊ आनंद आहे आनंद आहे. असे पाय ठेवले. धीरे खाली यायचं. 1 2 चल. उचला. लय हलका आहे मम्मी, हलका आहे. येऊन दे खाली, पूर्ण खाली. हां हां 1 चल. बास जास्त स्ट्रेट नको करू. हां मला वाटतंय 6 चल चल चल. तू नको बघू. तू असं बोल नका. नको बोल नको. चल 8 9 10 11 12 13 14 15 बस. चल लॉकर लॉकर आतमध्ये करते. हां आतमध्ये कर. हां सोड. आतमध्ये कर पूर्ण. हां सोड. झालं. तुम्हाला पाय असं खाली वाटतं घे. आज 15 किलो करशील काय? 3 सेट. आणि पाय ना मम्मी जास्त स्ट्रेट नाही करायचे. असं धक्का देशील ना बस एवढं. खूप दिवसापासून सांगत होता आपल्याला जिम मध्ये जायचंय. आज तुम्हाला घेऊनच आलाय जिम मध्ये. धक्का दिला खोलशील. हां आता खोल. पूर्ण खोल. हां घेऊन द्या आता खाली.
11, 12, 13, 14, 15. ओ मम्मी नाही उचलत. मला तर दोन हाताने बी नाही बसलं ते. आर पडलं. आयो, बस हे दुखतंय माझं ना सतत होते काय आता सगळं दुखणार उद्या. झाले 20. 20 हो गए. हळूच कारण की मग मी पांडेसरात चलत जायचे ना माझी तब्येत लगेच कमी होती है ना चालत राहिलं. ती अशा प्लेटी राहतात ना इकडं ठेवते 10 इकडून इथं उडी मारून तिकडे ठेवायला होती सगळ्या आणि परत तिकडून उडी मारून इकडे ठेवायला होती. त्याने तुझी स्टॅमिना वाढतो तुझा थकत नाही मग तुला करत राहील तर. अयो आता 30 किलो ते दिग्गज आहे दिग्गज माणूस आहे ना पण ते तुला बी करायला होते ना. ते वेट नाही करत. चल 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 झालं ना आता. चल 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 5 मारा अजून. झाले ना. अजून 5 मार. तू आरामाने नाही मारत आहे 5 मारा. बस बहुत हो गया अभी. माझं काम झालं आता बस एवढं झालं. तू तर नाही बोलला होता ना ट्राय करतोय. थोडी बी दया नाही करत आहे माझ्यावरती थोडी बी नाही दया करत आहे. आता मला लय कंटाळा आला. मैं हो गया ना. बाकी है अभी तो सिर्फ लोअर बॉडी हुआ है. आता काय राहिलं अभी अप्पर बॉडी. अभी ऊपर. आता आप परत ऊपर झाला आता. आता पायाचं झालं आता काही चेस्ट की बॅक. ये सब ना हर एक अपने घर के काम है ना उसका वेरिएशन है. झाड़ू मारने का, हाँ. पोछा करने का, कुछ रखने का, बराबर. वो अपर बॉडी. किसी चीज को धक्का मारने का पैर से, तो वही सब चीज है. फिर अगर तेरे को सामान इधर उधर रखना है घर का तो तेरे को मेरे को बुलाने की जरूरत नहीं पड़ेगी तो खुद ही कर लेगी है की नाही. असं पण लय करतो रे. करता नाही हो का घरात करीत नाही मी काम. आता मग कसं काय म्हणते नाही करीत. एक गोष्ट 10 बरे सांगावं लागते. 10 वेळा आताच्या 2 वर्षात तुला कोणती गोष्ट 10 वेळेस सांगायला लागली सांग. तुझ्या पहिल्या बोलण्यामध्ये केलेली ती गोष्ट कसं काय 10 वेळा बोलावं लागली तुला. हो किती छानपणाने सांगतो आता करायला लागलाय तर किती. आता करायला लागलं म्हणजे लहान म्हणजे 2 वर्षापासून. नसतं केलं तर आज हे नसतं झालं. चलो 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 तू इथं बोलायला नाही आली वर्कआउट करायला आली. इसको वर्कआउट दो. चल इधर इधर ये मशीन पे फ्लॅट बँक मशीन पे नाही. यांनी मला लय કેટલા અડી અડીના ડમ્બલ ને યા માવશી બગ એકતા હતા વર્કઆઉટ કરેલા. મેં કહ્યું માસી એકલી આવે રોજ વર્કઆઉટ કરવા અમને રોજ મળે. માસીને એમ બી કીધેલું કે તમને જોઈને ઇન્સ્પિરેશન મળે શીખવા મળે. મારી મમ્મી બી એમ જેવા જોઈએ રોજ જીમમાં. ચેસ્ટ અપ રાઈટ हे हाताचं असं खाली खाली टाकायची. आर्च हा खाली बी टेक कसं नाही बी म्हणजे टेक. असं कसं बी टेक फक्त तुझी छाती अप पाहिजे अशी. 1 2 फक्त हात असे वर जाऊन द्यायचे. 1 नाही सरळ सरळ 2 हा 3 असं 4 चल 5 10 चल लास्ट 5 मार मस्त कंट्रोल मध्ये मार. 11 असं 12 बाहेर जाऊन दे. 13 एक दिवसात हिचं वजन उतरणार आहे. वर्कआउट करून तर भारी वाटते. आज पहिला दिवस आहे माझा जिम मध्ये. पण आता मला मनावर घ्यायचंय की मला आता पिलाटीस बी चालू ठेवायची आणि जिम पण चालू ठेवायची. आता मी जिम आजपासून कसं माझा काय? पहिला दिवस मला हे करायचे स्टार्टिंग चालू केली. आता मी घरी जाऊन कंटिन्यू जिम झोपायचं. करणार. माझ्या पोराचं स्वप्न आहे की मी एकदम फिटनेस मध्ये राहावं म्हणून. आता ते मी पुरं करणार त्यांचं. नंतर घुसतात झोपायचे. आता मला काय नाही करायचे. माझ्या मम्मीला मी आणि माझी बहीण खूप टाइमापासून खूप म्हणजे खूप वेळापासून बोलून बोलून थकून गेलोय. ती मम्मी आता पहिल्यासारखं नाहीये. तुला तुझ्या तब्येतीवर ध्यान द्यावं लागेल. आणि फक्त माझ्याच मम्मीसाठी नाही मी प्रत्येक जे पण हे ब्लॉग बघतायत सगळ्यांना सांगतोय आई आणि वडिलांना थोडं तरी एक्सरसाइज करायला लावा. कारण की हे त्यांच्या हेल्थसाठी खूप चांगलं आहे. आपल्यालाच बघा जर आज आपण जिमला जातो तर आपल्याला किती भारी फील होतं आतमधून. तर हे सेम त्यांना पण करायचं आहे. कारण की काही बॉडीचं त्यांचं हलनचलन नाही. वडिलांचं तरी कसं ते जॉब बिबला जाऊन त्यांच्या बॉडीचं हलनचलन होत राहतं. पण त्यांना पण कधी कधी रेस्टची जरूरत आहे. जेव्हा त्यांना सुट्टी असते त्यांना प्रॉपर रेस्ट करून द्या. पण आईचं कसं आहे आई फक्त घराची कामं करत असेल तिला फक्त एवढंच माहिती आहे. थोडी जरी एक्सरसाइज केली तर तिच्या तब्येतीसाठी पण बरोबर आहे. आणि जर ती बरोबर राहिली तर आपण बरोबर राहतो. लहानपणी कसं आपण बरोबर नव्हतो राहत आईला असं प्रॉब्लेम व्हायचा की अरे माझं पोरगं बरोबर नाही. पण जेव्हा पोरगं मोठं होतं तर मुलगा स्वतःचं बघायला लागतो तर आईला काही टेन्शन राहत नाही. मग त्याच्यानंतर मुलाला आईचं टेन्शन होतं की आई तंदुरुस्त आहे का नाही आई तिच्या तब्येतीचं ध्यान देते का नाही. तर हे मेन आहे. सगळे घरात चांगले राहतील ना तर घर बरोबर राहील. पण आमच्या घरात माझं कोणी ऐकत नाही. लय ऐकतो. ट्राय करतो खूप खूप ऐकते. सांगायचं
सांगायचं मी सगळ्यांना. रोज आता पिलाटिसला बी जाते 4 महिने झाले. अरे पण पिलाटिस 4 4 महिन्यात महिने तू तशीच आहे ना, ताई तुला जेवायचं चांगलं सांगतोय, जेवायचं आणि जेवण किती वेळ करू ब्लॉग मध्ये 4 महिन्यापासून पिलाटेस होते. 40 आणि- वेळेस सांगून दिले मैं पिलाटेस जाऊन आणि आता मी जिम पण करेन. हेच आता हेच असंच करत करत घरी जाऊन झोपून जा. नाही मी आता जिम पण करेन. अकेली को कंटाला आता है. अरे मेरे को नहीं आता क्या कंटाला अकेला. तू मैं क्यों जाता हूँ अकेला. जिम लवर आहे तू. जिम लवर आहे. तुम्ही कोई लवर नाही, तुम्ही जिम लवर. हा जिम लवर आहे. कुठं पण जातो ना त्याची जिमच असते. कुठं बाहेर देशात जाऊ, सुरत मध्ये राहू, मुंबई मध्ये राहू, कुठं पण राहू. बंटी काय करतो, जिम मध्ये आले तुला नंतर फोन करतो. मम्मी मी जिम मध्ये आहे, तुला नंतर फोन करतो. हा चेस्ट मारतो. जिम मध्ये गोष्ट ते नाही, मी जिमने एडिक्ट नाही. मला फरक पडतो ना, जर मी भारी राहीन, तंदुरुस्त राहीन. माझ्यामध्ये आहे मी, लोकांमध्ये नाही. अरे कुठं पण जिमच घेऊन चालतो ना तू. कुठं पण फिरायला जातो तिथे बी तू जिमच असते तुझी. एक्सरसाइज करतो ना स्वतःसाठी. याच्यात गलत काय, फालतू काम करतोय का दुसऱ्या बोलांसारखे. फालतू कामची बात नाही रे, मग जिमची बात आहे. मग चांगलं आहे ना, उलट तू खुश व्हायला मला पाहिजे. चक्कर यायला लागली आता. चक्कर यायला लागली आता चल मला. चेस्ट मार चल. चल चक्कर यायला नाटक नको लागली. करू, चल. हे एकच राहिले आता. इथं इथं होतं. ते झालं ना, चेस्ट मारते येतो आता. तिला तिचं वर्कआउट पण आठवण नाही, ती काय मारत होती. ती परत तिकडे काप्स मारायला चालली. तिचे 2 सेट चेस्ट झाले, तिचा 3रा सेट बाकी आहे. ती काप्स मारायला चालली. चल तेच घ्यायची का परत. हा 7 साडेसात मारशील. नाही आज तुला लाईट करवतोय, कारण की मग तुझी बॉडी पेन होईल उद्या. त्याच्यामुळे आज तुला लाईट करवतोय. 11 12 13 तो शोल्डर मार. तू 2 घंटे करतो, शोल्डर मार. मग मला बी 2 घंटे करायला होते. एवढं नाही. ते असं वज असते ना, एकदम मुंगे चढतात. उचल येऊन दे, मुंगे येऊन दे. अरे परत मुंगे येऊन तसंच दे, होईल काटा ना. येऊन दे, सगळं होऊन दे. चल अरे काय तसं- टेन्शन, दिमागात नको आणू, मी आजारी पडते यात तसं काय. नाही, आजारी नाही पडत आहे. मग काही मुंगे येऊन दे, टुंगे येऊन दे, काय बी येऊन दे. माझं पूर्ण बॅक पेन होतो तरी मी वर्कआउट करीत होतो. हा, काय नाही घालू लय पैसे आपल्याजवळ. चल काय टेन्शन नाही. पैसे कशाला, स्वतःलाच कमायसाठी कमीले. चल आधी- स्वतःला उडायसाठी आधी कमी. दुखणं करायचं आणि मग पैसे उडायचे. चल काय नाही. देव मेहरबानी. पुढं ठेव. हां लावून दे वर. चेस्ट टॉप ठेव. हां चेस्ट टॉपच ठेव. हां अयो, चल मानापाशी दुखायला लागलं गड्या. चल झालं. मानापासून नको उचलू. तुला फक्त हात मूव करायचे. बघ कोणी आपलं कोणी हे खालचं, हे पुढे आहे, हे वर गेली. मग तुला तसंच खाली यायचं. वर गेली तसंच खाली. तू मागं जाऊ राहिली ना, म्हणून तुझ्या मानेवर दुखत राहील. तुला फक्त हाताने पुढून याच्यावरून यानेच तुला हे करायचं आहे. तो कोणताच बॉडीचा पार्ट यूज नाही होणार, फक्त हात होते. अजून किती मारो बाकी बीजो आहे? आहे. बराबर मारते. हे बराबर सेट आहे तुझा. हां खाली यायच्या टायमाला बी आरामाने. 9 कोणी पुढं कर. ताकद सोडायची नाही आपल्याला. 1 ती कंट्रोलमध्येच खाली येऊन जायचं. असं 2 तू असं वर घेऊन जाते ना, म्हणलं की असं खाली येते. सेम रिदममध्येच मारायचं आपल्याला असं. हो सर, ओके सर. आज असं वाटतंय मला संध्याकाळपर्यंत माझं इथं वर्कआउटच चालू द्या. काय दीदीला नंतर बात होईल. चला आता 14 मस्त. 15 अशी बसली ना, थोडं पुढं राहशील. माझी चेस्टवर आहे. तुला फक्त या हाताने असंच खेचायचे. पण माझी बॉडी एकाच जागेवर आहे, फक्त माझा हात खेचतोय. हां चल पाय पुढे घे. हां बस चेस्ट अप. हां 2 3 हां एल्बो आतमध्ये. हे शोल्डर खाली कर. हां फक्त हाताने घे. धीरे 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 एकदम धीरे. हां अजून धीरे. शोल्डर खाली मम्मी. हां चेस्ट अप, शोल्डर खाली. मुझे अभी इधर बैठना है ना. ती बाई 4 वर्षापासून येते. सगळं येते तिथं. तुझाच काही दिवा नाही आहे जिंदगीमध्ये. चल मेले दिवा लावलाय का, एवढा मोठा दिवा लावलाय. चेस्ट अप. आणि मम्मी हे बघ ना, हे सगळं कर ना. ते सोड ना. शोल्डर बघ. बघ माझे शोल्डर माग. हा बरं बाई, हे परफेक्ट आहे. 2 आरामाने. 3 आरामाने. 4 5 11 आरामाने एकदम. 12 13 हां 14 लास्ट 15 मस्त. मी मस्तच करते. मी विचार नव्हता केला की माझी मम्मी असं वर्कआउट करेल, पण आता मला समजलंय. मी करते. ज्या गोष्टी मी फटाफट शिकत होतो ते इथून आले. अभी ये इधर आएगा, अभी तुरंत इधर आएगा. मला वाटलंच होतं. आता त्याचं झालं ना, तो लगेच इकडे येईल. चल लास्ट सेट मग झालं. झालं का नाही ते नंतर बघू. आता पहिले कंप्लीट कर. चल 1
2 हां 8 शोल्डर खाली गुड जॉब झालं ना? हे 3 झाले. झालं हे झालं 3 झाले. अबे भाऊ एनो काही छे की बाकी ये पैटू आहे 3 3 3 3 किती करतोय पहिलं? काय माहिती. झाले मी बारीक आता. चल 5 मिनिट ट्रेडमिलवर चला 10 मिनिटं सॉरी 10 मिनिटं एवढं फास्ट करशील का? बघा एवढं ना. बरोबर अरे, एवढं बरोबर 3ची स्पीड आहे मम्मी चल ना बिंदास बिंदास चलो. आता बरोबर हात सोड जसं रस्त्यावर चलते तसं चल रास्ता ऐसा नीचे नहीं चलता है. हाँ चल चल कैसा भी चलेगा चल किधर भी चल पण किधर चल बराबर चल हात सोड बस इझी आहे पाय दुखतेत का तुझे नाही. हां असं चल आता कंटिन्यू अशीच चल आता रस्त्यावर चल म्हणतो, रस्ता असा पळवतो का? रस्ता तू तर पळती ना चल चुपचाप बराबर चल देखो ना आता मला चालायचं शिकवतोय ते. पडू बिडू नको तोंडावर नहीं मैं चल लेली, फिर ऐसा लगता है मैं गिर जाऊंगी. वो कितने दिन से बोल रहा था मैं ऐसा लेता हूँ बोले घर पे तो चलेगी. ये तो मेरे को आधी रात को भी उठाएगा बोलेगा चल इसी घर में लेगा तो इसका बहुत अलग है. अगर घरामध्ये जर अशा चीज वस्तू जर तो घेणार ना तो मला कधी पण जर आला तरी म्हणे मम्मी चल आता आपल्याला चलायचंय. बरं झालं आतापर्यंत घेऊन नाही दिलं, नाही तर कधीच घेतलं असतं त्याने. मैंने कभी शूज नाही पेने. चल ना आपण दोघं करू ना याच्यावर चल ना. मला सांगतोय चल चल तू बी चल. 3.5 मिनिटं झाले. लेग्स वर्कआउट होता जसं आज मी वर्कआउट केले बाय द वे. मी तसं नाही करत लेग्स वर्कआउट इंटेन्सिटीने वर्कआउट कारण की लेग्सच्या दिवशी माझी हालत एकदम ब्लॅकआउट पर्यंत पोहोचण्यासारखीच असते. म्हणजे अंधारा येतो डोळ्यांसमोर असं वर्कआउट करतो. पण आज मला मम्मीला वर्कआउट करायचं होतं तर अर्धा ध्यान मम्मीवर होतं अर्धा ध्यान माझ्या वर्कआउटवर होतं. मी लेग्स वर्कआउटमध्ये वीकमध्ये मी 2दा करतो. एकदा मी पॉज करतो फक्त एकदा मी हॅमस्ट्रिंग करतो फक्त. असं मी 2दा लेग्स वर्कआउट पर वीकला करतो. तर आता आज माझे कॉज होते जे की आज इंटेन्सली नाही झाले पण जेवढे करायचे तेवढे झाले आणि अर्धा ध्यान मम्मीवर होतं म्हणून. पण मला खूप भारी वाटतंय आज की मी मम्मीला माझ्यासोबत आणलंय. मला हिला आधी अशी आदत लावायची आहे की काही ना काही असो पण तिने स्वतःची एक्सरसाइज पूर्ण केली पाहिजे. मग भले तिच्याजवळ पूर्ण दिवस आहे मग ती काही पण करो. फक्त तिने 1 तास किंवा 45 मिनिटं जरी स्वतःला दिले ना असं जे आज तिने केलं. माझं तिला म्हणणं आहे स्टार्टिंगच्या फक्त तुला 10-15 दिवस अंग दुखेल तेवढाच फक्त दुःख काढायचे. असं पण आपण आयुष्यात खूप दुःख काढले. 15 दिवसाचं अंगावरचं दुःख काढ मग तू चांगली राहशील. मग तुझा हात दुखतो तुझी पाठ दुखती तुझा पाय दुखतो काहीच नाही दुखणार मग तू बराबर राहशील. मग मी जरी कुठं बाहेर जरी गेलो ना तर टेन्शन नाही राहणार. मम्मी वर्कआउट करते ते मला दिसत समजली. आता तुझ्यावर नाही, मी आहे आता तुझं खाणं पिणं चांगलं कर. तुला असं काय असेल खाऊ तर चांगलं खाऊ तुला मी डाएट बनवून देतो ते डाएट फॉलो कर. तुला 2 महिन्यात मम्मी जर नाही फरक आला ना मीच तुला त्या दुसऱ्या महिन्यात तिसऱ्या महिन्यात तुला फोर्स नाही करणार वर्कआउटसाठी. ठीक आहे तुला फरक पाहिजे ना स्वतः फक्त माझा एक थोडं पुरी दुनियाला पाहिजे की मी काय करतोय. माझं डाएट माझं वर्कआउट सगळ्यांना पाहिजे बोल. तर मी तुला सगळं करून देतोय तर त्याचा फायदा उचल. ठीक आहे आपल्या घरातच सगळं आपल्याला बाहेर जायचं काही हे नाहीये आहे का नाही. आणि तुम्हाला पण गाईस काही पण वर्कआउट विषयी किंवा कशाविषयी काही प्रश्न विचारायचे असतील काही पण विचारायचं असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. प्रत्येक जणाची मी कॉमेंट वाचेल. आज आपला ब्लॉग पूर्ण मराठीत होता. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. आज खूप स्पेशल होता माहित. आज मला काही जास्त विचार नाही करावा लागला. आज मी पूर्ण एकदम बिंदास बोलत होतो. इथं काय हिंदीमध्ये काय असतं कधी कधी मला विचार करून बोलावं लागतं की आता मी काय बोलू. सगळ्यांचा विचार करून बोलावा लागतो. पण इथं कसं आहे जे ते बोलायचं काय पण बोलायचं कारण की आपलं इथं सगळं माफ आहे आपल्याला काही टेन्शन नाही. तर हा आजचं वर्कआउट मम्मी सोबत झालं. तर 5 मिनिट अजून वॉक करून स्ट्रेचिंग करूया आणि आज संध्याकाळी मला मुंबईला पण जायचंय काही कामासाठी. 9 दिवस होतो मी फॅमिली सोबत सुरतला. आता परत मुंबईला जायचं काही काम आहे पण ते सगळी नंतरची गोष्ट आहे. पहिले माझा फोकस आहे माझ्या घरच्यांना फिट करायचं कारण की आता जेव्हा काही नव्हतं तेव्हा ते सगळं फेस करत होतं. आज सगळे आता आपल्याला याच्यावर काम करायचं शरीरावर काम करायचं आहे का नाही. हो 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 नको करू कर. हो करणार ना. हो हो करते नुसती करणार नक्की करणार नक्की. आज 2 मिनिटं मग खतम. याच्यावर भारी वाटतंय मला. चलो दहा वेळेस श्वास आतमध्ये 10 वेळेस श्वास बाहेर मग सोड. ठीक आहे बॉडी पूर्ण लूज. 50 हे बघ चेस्ट अप बॅक पण स्ट्रेट. शोल्डर मागं हे बघ माझे शोल्डर बघ. हे रोज रोज बी करशील ना मग तरी तुला ते खेचाव नाही येणार अंगामध्ये. पुढे घे पाय अजून थोडं पाय पुढे होऊन द्या. हां आता जाऊन द्या असेल पुढे मागं. श्वासावर ध्यान ठेवायचं मग कधी बी रिलॅक्स ठेवायची बॉडी.
मम्मीला विचारायचा टाइम मला आहे की आजचा दिवस कसा होता. मम्मीला क्रॅम्प आला स्ट्रेचिंगच्या टायमाला, कारण की पूर्ण वर्कआउटमध्ये मी एक गोष्ट विसरलो, मम्मी पाणीच नाही पेली. आणि पाणी एक 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 सिप जरुरी आहे तुम्हाला, जर तुम्ही कोणता पण व्हेरिएशन कंप्लीट करताय, कोणता पण सेट कंप्लीट करताय. आणि मला खूप घाम येतो. एक 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 सिप जरुरी आहे. पण आज इथं घाम कुठं काही दिसला नाही आम्हाला. एसी आहे ना रे तिला राजा. घाम येतो. आता तुला समजलं मम्मी कसं करायचं वर्कआउट. हो. एवढं तू नाही केलं तरी चालेल बघ. थोडी ट्रेडमिलवर चालायचंय तुला, आणि थोडं जे आज कॉच करायला लावलंय ते आज चाललं होती त्याच्यावर ना. हा, हे जे कॉच तुला करायला लावलं होतं ना, ते वीक मध्ये 3दा करायचे. कुठं करायचं? तिकडं जिम मध्ये ते कॉच होते ना, असं ते वीक मध्ये 3दा करायचे. वीक मध्ये केलं ते. हा, वीक मध्ये 3दा. आणि त्याच्यानंतर मी तुला सांगत जाईन, मला विचारत जाईन, आता प्रिन्सला विचारत जा, तुला सेट देऊन देईन. फक्त करायचंय तुझ्यावर आहे ते सगळं, समजलं. मी कसं एकटा जातो कुठं बी एकटा करतो, कोणाची वाट नाही बघत. एकटा जायला मला बोर होतं की मला असं होतं, मला तसं होतं, मी काही म्हणत नाही ना. तर काहीच आपल्याला बोलायचं नाहीये. जेव्हा आम्ही लहान होतो तुला कसं होतं, मग कामाला नाही गेले तर माझ्या पोरं भुके भुके होते. तास आहे, मी वर्कआउटला नाही गेलं तर मग माझ्या पोरं टेन्शन मध्ये येते. असा विचार करायचा आज, ठीक आहे. नमस्कार. माझ्या पोराला समजून सांगा तुम्ही सगळेजण. मी खूप त्याचं ऐकणार आता. मी इथून पुढे करणार. आणि आता फक्त ते मला काही समजून सांगणार. जर तू बरोबर केलं तर मला कोणाची समजायची जरूरतच नाही, नाही. मी है की करणार, नाही? करणार. तुम्ही माझ्या मम्मीला समजावा की तिने केलं पाहिजे कमेंट्स मध्ये, आणि मी तिला सगळ्या कमेंट वाचायला लावेल. हा पहिला ब्लॉग होता आणि मी विचार केला की मराठीत बनेल, तुम्ही पहिला मम्मी सोबतच बनेल. आणि खूप दिवसापासून माझी अशी इच्छा होती की मी मम्मीला सोबत वर्कआउट करायला घेऊन जाऊ. तर आज ती इच्छा पूर्ण झाली. आणि जसं जसं मी आता सुरतला येत राहील तर तसं तसं मम्मीला मी माझ्यासोबतच वर्कआउट करायला लावेल. कारण की आता मला माहित पडलंय, जोपर्यंत मी हिला फोर्स नाही करणार खूप टायमापर्यंत, म्हणजे एक टायमापर्यंत मला हिला घेऊन जायचं त्या स्टेजवर, मग त्याच्यानंतर ती स्वतःच करेल. नाही, पण मी जेवढं नक्की पण करेल होईल आता. माझ्यापासून मी तेवढं ट्राय करेन तिला करवायचं. आणि आता मी इथं नाहीये तर तिला मी सांगेल की तू धीरे धीरे धीरे, भले जास्त नाही जितकं आज करवलं, जितकं ती स्वतःच्या मनाने मनाने ती धीरे करेल. धीरे जरी करेल ना, ते पण खूप मोठी गोष्ट राहील. आणि नंतर मी येईल तर मी तर करवेल. मग तर तुम्हाला जबरदस्ती घेऊन आता ये. तिच्यावर आहे चल, की चल, तिला चल करून. तिला कसं करायचं काय करायचं. ठीक आहे, आता करशील ना. हो, नक्की करील आता. सांगा मला आता तुम्हाला कसे 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 ब्लॉग पाहिजे. आता मी मराठी खानदेशी पण एक ब्लॉग बनवला मी याच्या पहिले, तर मराठी खानदेशी ब्लॉग तुम्ही बनवतच राहील. आणि हिंदीमध्ये आपले जे ट्रॅव्हल असतील किंवा काही इव्हेंट असेल किंवा काही बीटीएस असेल ते आपण हिंदीमध्ये बनवूया. जे पण फॅमिली ब्लॉग्स आहे, जे पण माझे पर्सनल ब्लॉग आहे. आणि मला जर रोज रोज जरी पाहिजे असतील ना मराठी ब्लॉग तरी मला सांगा, किंवा खानदेशी ब्लॉग, तर आपण रोज पण बनवू शकतो. रोज तुम्हाला काही शिकायचं आहे किंवा काही विचारायचं आहे, मला सगळं विचारू शकता तुम्ही. मी तुमच्या कमेंट वाचतोय, तर जे पण तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल, तुम्हाला काही माझ्याकडून काही हेल्प पाहिजे असेल किंवा लाईफ ॲडवाईस, म्हणजे आयुष्यात काय काय जितकं माझ्यापासून होत असेल मी तितकं तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल. ना मला सांगायला पैसे लागतील ना तुम्हाला ऐकायला. माझ्याकडून पण भेटल. हा, माझ्याकडून पण भेटेल. भेटल तुम्हाला. गाईज आम्ही डिसाईड केलंय, आता लंच बाकी आहे. शेवटचा एकदा जे खात मी चाललोय तर मी मम्मीला आता लंचला घेऊन चाललोय, जिथं मी रोज खात असतो. माझं डाईटचं जेवण टाकेल सगळ्या गोष्टी. म्हणजे जेव्हा पण मी सुरतला येतो माझं 2-3 टाईम जेवण बाहेरच असतं. पण कधी कधी मम्मीला सांगतो मी मॉर्निंगमध्ये माझं ब्रेकफास्ट, कधी कधी ऑमलेट बनवतोय किंवा कधी कधी ती माझ्यासाठी काही जेवण बनवते. पण त्याच्या व्यतिरिक्त मी जास्त बाहेरच खातो. म्हणजे माझं फेवरेट रेस्टॉरंट पण आहे आणि तिथं मला सगळं क्लीन आणि सगळं ते जे मेन्यूमध्ये नसतं ना ते पण मला भेटतं. जसं मला पाहिजे तसं मला भेटतं. आपल्या प्रिन्स सरांचं रेस्टॉरंट आहे, आता तिथं आपण जाऊया आणि लंच करूया. मम्मीला पण सोबत घेऊन जाऊया आज आणि लंच करूया. तुम्हाला पण दाखवतो की मी काय काय डाएटमध्ये खात असतो. आज मी पहिल्यांदा जिम केली ना, तर तो जेव्हा पण सुरतला येणार ना, तर तुम्हाला कंटिन्यू जिम मध्ये घेऊन जाणार. तो थोडा वेळ थकत नाही जिम मध्ये, मला थकावून टाकलेलं ते सगळं. काय आता जिम मध्ये घेऊन जाणार, चल मम्मी चल मम्मी चल मम्मी अभी आप कंटिन्यू करने का सोच रहे हैं? कंटिन्यू करणार. बहुत परेशान होतोय मी. बाहेर पण जातो कुठं बाहेर गावी, तर त्याला जास्त टेन्शन मागायचं असतं. मम्मी काय करत असं, मम्मीचं कधी काय दुखायला लागतं. कधी मला कंटिन्यू जिम पण करायची, कंटिन्यू मला पिलाटिस बी करायची. आता मला माझ्या त्याचं म्हणणं असं आहे माझ्या पोरांचं, तू आता आमच्यावर लक्ष नको देऊ, आम्ही आमच्या लाईफ मध्ये बरोबर येतो, आता तू तुझ्यावर लक्ष दे. आता मला माझ्यावर लक्ष द्यायचं. तेव्हा आमच्यावर लय लक्ष दिलं, आता तू खुदवर लक्ष दे. माझ्यावर पण काय लक्ष देऊ, जिमला जाते आता. काय झालं म्हटलं आता माझ्या पोरांची अशी इच्छा आहे, आता आमच्यावर लय लक्ष दिलं, तू तुझ्यावर लक्ष दे. म्हणून आता मला माझ्यावर लक्ष द्यायचंय. माझ्या पोरांची अशी इच्छा आहे की मम्मी आमच्यावर लय लक्ष दिलं, आता तू तुझ्या खुदवर लक्ष दे. आता मला माझ्यावर लक्ष द्यायचंय आणि त्यांच्या मनासारखं व्हायचंय. मला पहिल्यासारखी चंद होईना, आमच्या मनासारखे नको, तुझ्यासारखीच हो. पहिल्यासारखी चंद होईना. तू कशी पण हो, पण तू तुझ्यावर ध्यान दे, आमचं असं म्हणणं आहे. आता मी माझ्यावरच ध्यान देणार. मस्त 3 टाइम चांगलं खा, जीवाला वर्कआउट कर, एक्सरसाइज कर. अरे मी खाते रे, काय खाऊ अजून. अरे खाते म्हणजे मम्मी तुझे खायचंय ना, खायची एक टेक्निक असते. म्हणजे मॉर्निंग मध्ये तू थोडं काही चणे बिणे खाल्ले, त्याच्यासोबत तू थोडं ते स्प्राउट्स ते असते ते खाऊ शकतो. दुपारी तू ज्वारीची भाकर खाऊ शकते, त्याच्यासोबत तू काहीतरी ग्रीन भाजी झाली, त्याच्यासोबत तू फ्रूट झाले. मग संध्याकाळी एकदा डिनरमध्ये
मग जर मी इतक्या वेळेस जर मी खाईन तर मग मी कसं काय तब्येत कमी करेन? 2 टाइम ठेव, एक टाइम दुपारच्या टाइमला ग्रीन टी किंवा सूप ठेवायचं जे तुला हा. तुझं पोट क्लीन ठेवेल. तर मी मम्मीला असं सांगत होतो की तू सकाळी नॉर्मल ग्रीन टी पिऊ शकतेस आणि त्याच्यासोबत काही सूप बी पिऊ शकते. ब्रेकफास्ट आपलं जर लाईट ब्रेकफास्ट करायचा असेल आणि दुपारी तू ज्वारीची भाकर किंवा नाचणीची भाकर ज्याच्यात तुला चटणी मिरची नाही टाकायची, फक्त नॉर्मल सगळं मसाला वसाला आता तू थोडा 3-4 महिने बी कमी करशील ना तर तुला ऑटोमॅटिक समजून जाईल की तू आतमधून तुला कसं वाटतंय, तू ऑटोमॅटिक तुझ्या चेंज बघशील कसं काय सगळ्या गोष्टी. पण आज मला खूप भारी वाटतंय. भारी वाटतं ना वर्कआउट तुम्ही आज खूप असं रोज भारी वाटतं तुला, रोज वर्कआउट ठीक आहे. प्रिंस सर आज से मैं भी आपकी स्टूडेंट बन जाऊं. स्टूडेंट बनने के लिए पहले खुद से स्टूडेंट बन जाओ, फिर क्लास में एंट्री मारो. फिर घर पे मैं कैसे अकेली थोड़ी क्लास में बैठ सकती हूँ? अकेले कैसे बैठेगी? तेरे को वर्कआउट टीचर भी तो चाहिए. बताएंगे. तेरे को अगर जिम में करने का ना तेरे को वर्कआउट लिख के देंगे. तो तेरे को कृष्णा रहेगा ना तेरे साथ, तो कृष्णा तेरे को YouTube पे देख के बताएगा देख ऐसे करने का है मॉस. मी जर कुठं पण असतो ना तर ते मला वर्कआउट पाठवतो. तर ते वर्कआउट मी एकटा करतो. YouTubeवर बघून सगळं बघून. तुला हा ते मला वर्कआउटचे नाव पाठवतो, त्याच्या हिशोबाने मी वर्कआउट करतो. मग तेच मी युट्यूबला बघतो ते सेट कसे येतात, मग ते मी एकटा मारतो. समज मी जर मी एकटा असतो कुठे मी बालीला बी जातो किंवा कुठे बी जातो ना तर ते मला पाठवतो. बघा मी फोन करतो की मला सेट पाठव, तर तसं तर तुला पाठवत जाईल नाही तर मी तुला पाठवतो. तुला तर लई इझी आहे, पहिले तुला लई इझी आहे ते करायचं तुला. नाही तर फक्त पनीर खा आणि व्हेजीस खा आणि जर उरलं बी तर घरी घेऊन जाऊन परत तू खाऊ शकते रात्री. हा आता हे सगळं हात पाळावं लागेल तुला खायची है ना. सो मम्मीसाठी आम्ही थोडे व्हेजीस आणि हे पनीर राईस सोबत आणि माझ्यासाठी 5 अंडे. रोज जसं तर मला मम्मी घरी बनवून देत असते 5 अंड्याचं ऑमलेट काहीतरी. पण आज आम्हाला सकाळी लवकर वर्कआउट लागायचं होतं, म्हणजे 11 वाजता काय लवकर नसतं. पण त्याच्यात मम्मीला पण स्वतःचे काम असतात, ते तिला टिफिन बनवून द्यावं लागतो, थोडं घरचं काम असतं इकडे तिकडं. कधी कधी माझे पण काम असतात, पण आज काय नाही. मी 10 वाजता उठलो. आज काय नाश्ता बी नाही बनवला. काय नाही, पण आता इथे मी विचार केला पहिले मी प्रोटीन वर्कआउटच्या वेळी प्रोटीन पिलं जे तुम्ही बघितलं असेल आणि मम्मीसाठी. त्याच्यानंतर आज माझं थोडं डाएट वरती खाली होईल कारण की आज ट्रॅव्हल पण आहे माझा. आज माझं बी डाएट चालू झालं. हां चल सर थँक्यू सो मच गाईज. आता आपण ब्लॉग एंड करूया फायनली. थँक्यू सो मच ब्लॉग बघितल्याबद्दल आणि आय होप तुम्हाला आवडला असेल हा ब्लॉग आणि असेच मी ब्लॉग आणत राहील मराठी आणि मला सांगत राहा तुम्हाला कसे ब्लॉग पाहिजे. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मराठी किंवा खाली.